एसटी कर्मचाऱ्यांना आज पगार मिळणार आहे। एसटी महामंडळाला 471 कोटींचा निधी सरकारकडून वितरित करण्यात आलाय। निधी अभावी ऑक्टोबर महिन्याचा पगार आता जमा होणार आहे। एक महत्त्वाची बातमी, नागपूर महसूल विभागातील मंडल अधिकाऱ्यांची नायब तहसीलदारपदी बढती करण्यात आली। 22 मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती मिळाली। महसूल मंत्री बावनकुळेंच्या भूमिकेनंतर बाकीच्या प्रक्रियेला आता वेग आलाय। पदोन्नतीसाठी निवडणूक आयोगाची मान्यता। महसूल विभागाने बदलीबाबतचा आदेश काढला आहे। पुणे पीएमपी प्रशासनाकडून तिकीट तपासण्यासाठी 20 पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 1 तारखेपासून तिकीट दरात वाढ झाल्याने अनेक फुकटे प्रवासी वाढलेले आहेत। त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने दंड आकारण्याचा निर्णय घेतलाय। ऑनलाईन पद्धतीने दंड आकारण्यासाठी मशीनचं वाटपही करण्यात आलंय। डोंबिवली इथं हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून 2 तरुणांमध्ये वाद झालेले आहे। या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं। तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली। मानपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीचा शोध सुरू आहे।